सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून या पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे बरेच नुकसान झालेले असून त्याचबरोबर गोरगरीब लोकांचे सुद्धा दगड मातीची घरे पडून मोठे नुकसान झालेले आहेत। त्यातून पाथरी शहरातील रसाळ गल्ली येथील संपत मारुतराव पटवर्धन जे दोन्ही डोळ्यांनी 100% आंधळे आहेत, त्यांच्या परिवारात त्यांच्या भावजेशिवाय दुसरे कोणीच नाही। पाथरी शहरात घरोघरी व दुकानासमोर उभे राहून भीक मागून आपला उदरनिर्वाह करतात। अशा गरीब माणसाची आज अशी अवस्था झाली आहे की त्यांना घरी झोपण्यासाठी घरसुद्धा राहिलेले नाही। पावसामुळे त्यांच्या घराच्या भिंती पडल्या असून घरावरचे पत्रेसुद्धा व्यवस्थित नसल्याने घरात पाणी येत असल्यामुळे त्यांना मंदिरात झोपावे लागत आहेत। इतकी दयनीय अवस्था संपत मारुतराव पटवर्धन यांची झालेली आहे। त्यांनी शासनाकडून मदत मागितलेली आहे। शासनाने त्यांना घर बांधून द्यावे अशी त्यांची विनंती आहे व शासनाच्या व्यतिरिक्त नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, खासदार, नेते मंडळी व व्यापारी बांधवांनी, नागरिकांनी सुद्धा त्यांना मदत करावी अशी विनवणी त्यांनी केली आहे। मदतीसाठी त्यांच्या मोबाईलवरती कॉल किंवा दिलेल्या फोनपे नंबरवर आपल्याने जे काही मदत करता येईल ती करावी। संपत मारुतराव पटवर्धन, रसाळ गल्ली, पाथरी। मोबाईल नंबर 70 20 51 38 41। तर फोनपे नंबर मंगल केदारे 97 30 38 63 54 या नंबरवरती आपण त्यांची मदत करू शकता। पाहू, आज आम्ही आहे पाथरी शहरातील रसाळ गल्ली येथील संपत मारुतराव पटवर्धन यांच्यासोबत आहेत। हे संपतराव पाथरी शहरात प्रसिद्ध असून ते एकदम गरीब माणूस आहेत आणि प्रत्येक दारावर जाऊन, प्रत्येक दुकानावरती जाऊन भीक मागून ते आपलं जीवनाचा उदरनिर्वाह करतात। पण आज त्यांची अशी बिकट परिस्थिती झालेली आहे। गेल्या आठवड्यात खूप पाऊस पडल्यानं त्यांच्या घरावरची जे भिंत वगैरे होते, जे घर होतं ते एकदम पडकं झालेलं आहे आणि ते शासनाकडून योग्य ती मदत त्यांना शासनानं द्यायला पाहिजे। त्यासाठी आज आमच्यासोबत आहेत। आपण जाणून घेऊया पटवर्धन साहेब आपलं काय म्हणणं आहे। आपले जे आज हे घर वगैरे जे पडलेले, भिंती वगैरे पडलेले आहे आणि पत्रबी वगैरे पडलेले आहे, आपण काय सांगणार याच्या बाबतीत? याच्या बाबतीत मी हेच सांगणार आहे की आम्हाला शासनाने मदत करावी। आपलं कसं आहे उदरनिर्वाह वगैरे, आपल्याला लेकरं बाळ, फॅमिली वगैरे कोण कोण आहे आपल्या घरी? फॅमिली गिमिली कोण आहे? भाव दे फक्त। मग तुमचं कसं आहे उदरनिर्वाह वगैरे तुम्ही कसं करता? माझा खूप भीक मागून करतो। शासनाकडून काय मागणी आहे आपली? शासनाकडून आम्हाला एवढं घर बांधून द्यावा, संडास बाथरूम करून द्यावा। आमच्यासोबत रसाळ गल्लीतील काही प्रतिष्ठित नागरिकसुद्धा आहेत, देवा आहे आमच्यासोबत। आपण त्यांच्याशी सुद्धा जाणून घेऊया की आपलं काय म्हणणं आहे। हे संपत मारुतराव पटवर्धन आपल्या पाथरी शहरामध्ये अनेक ठिकाणी भीक मागून आपला उदरनिर्वाह करतात, बसस्टँडवर जाऊन भीक मागतात। आज त्यांची परिस्थिती अशी आहे, जे मागच्या महिन्यापासून, मे महिन्यापासून जे पाऊस चालू झालेला आहे, त्या मे महिन्याच्या पावसापासून त्या ठिकाणी यांची जी भिंत आहे ती भिंतही पडलेली आहे आणि आता हे जे घर आहे ते घर एकदम पडायला आलेले आहे। आता कधी हे घर यांच्या अंगावर कोसळेल ही अशी भीती आम्हाला या ठिकाणी लाभलेली आहे। आम्हाला असं वाटतं की त्या ठिकाणी शासनाने यांना सर्वतोपरी मदत करायला पाहिजे। आता यांचं वय जास्त झालेलं आहे, तर घरकुलासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला होता, परंतु शासनाच्या धोरणामध्ये अशी गोष्ट आहे की 60 वर्षाच्या पुढील व्यक्तीला घरकुल मिळत नाहीत। आता हे अपंग व्यक्तीही आहे, वय त्यांचं जास्त असल्यामुळे यांना घरकुलाचा लाभही मिळत नाही। तर शासन मायबापांनी या गोरगरिबाच्या बाकीच्या गोष्टीचा विचार करावा आणि त्या ठिकाणी यांना जी सर्वतोपरी मदत करायची आहे ती मदत या ठिकाणी पोहोचवावी, यांना घर बांधून द्यावं। दुसरी गोष्ट म्हणजे अशी की यांना आम्ही वृद्धाश्रमाचा विचार केला होता। वृद्धाश्रमामध्ये आम्ही घेऊन गेलो होतो, परंतु तिथं यांच्या संडासची, खाण्यापिण्याची अशी व्यवस्था म्हणजे आंधळे असल्यामुळं त्या ठिकाणी व्यवस्था परिपूर्ण होऊ शकत नाही। म्हणून शासनाने ह्याच घराला डेव्हलप करून यांना त्या ठिकाणी राहण्यासाठी व्यवस्थित जागा करून द्यावी आणि यांना जे काही सरकारी मानधन तुमचं जे आहे आपल्या सरकारचं निराधाराचं ते मिळतच आहे, पण तेवढ्या याच्यातच त्यांचं गुजराणा होईल अशी माझी शासनाला विनंती आहे की त्यांनी यांना मदत जेवढी असेल तेवढी पोहोचवावी।
शासनाच्या व्यतिरिक्त आपण असं कोणी नेते प्रतिष्ठित नागरिक वगैरे असतात त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला काही अशी अपेक्षा वगैरे आहे का की त्यांनी त्या सुद्धा यांची मदत करावी? होय, आपल्या या भागामध्ये असलेले जे काही आमदार, खासदार आणि नेते मंडळी आहेत, या सर्व नेते मंडळींना विनंती आहे की या व्यक्तीची व्यथा आपण समजून घ्यावी. आपणच त्या ठिकाणी या व्यक्तीचे मायबाप आहात. या व्यक्तीला मायबाप या दृष्टिकोनातून मदत आपण पोहोचवावी ही नम्र विनंती आहे. यांच्या मदतीसाठी आपण काय वगैरे फोनपे वगैरे नंबर किंवा मोबाईल नंबर वगैरे काय काय करतात? सध्या माझा फोनपे नंबर त्या ठिकाणी यांना मी लागू केलेला आहे. माझा फोनपे नंबर आहे 9703038654, मराठीमध्ये 97 30 38 63 54. हा माझा फोनपे नंबर आहे. आपण यांना या फोनपे नंबरवरही मदत पोहोचवू शकता. देवाचं असं म्हणणं आहे की शासनाच्या व्यतिरिक्त जर आपण आपल्याकडून वगैरे त्यांची मदत करू इच्छित असाल तर त्यांनी दिलेल्या नंबरवरती सुद्धा आपण आपल्याला जे काही होऊ शकते त्या हिशोबाने आपण त्याची मदत करू शकतात. तसेच आज आमच्यासोबत लेडीज आहेत जे पटवर्धन साहेब यांचं देखरेख वगैरे शेजारी नाही देखरेख वगैरे बी करतात. आपण त्यांच्याशी सुद्धा जाणून घेऊया ती यांची काय परिस्थिती आहे, काय म्हणणार आपण? त्यांची परिस्थिती इतकी खंबीर आहे की बघायचं कामच नाही. हे बघा, जितकी तुमच्याच्याने मदत होईल तितकी तुम्ही मदत करू शकता. आणि त्यांना खायची प्यायची पण त्यांची सोय नाही, त्यांची व्यवस्था करणार कोणी नाही. आम्ही शेजारी कौरक आम्ही देणार आहेत आज उद्या परवा, पुन्हा आम्ही काय म्हणणार की आम्ही काहीही देणार नाही. हां, बरोबर आहे का नाही? पुन्हा त्यांना बसायची व्यवस्था नाही, त्यांना झोपायची बी व्यवस्था नाही, जेवण करायची व्यवस्था नाही. मंदिरामध्ये जाऊन ते झोपतात. आणि ह्या पावसाने त्यांचं घरनं बसायसारखं पण नाही राहिलं. ह्या पावसाने बहुत लई नुकसान केलेली आहे. काय म्हणणार आहे आपण की पटवर्धन साहेबाचं घर वगैरे पडीक झालेलं आहे, त्यांना शासनानं मदत करावी, त्याबद्दल काय म्हणणं आहे? शासनानं यांना मदत करावी. त्यांचं घर हे ते सगळं पूर्ण पडलेलं आहे, भिंती पत्र आडू हे ते सगळं मोडलेलं आहे. तरी आपण त्यांना मदत करावी, संपतराव पटवर्धन यांना. हे होते रसाड गल्लीचे काही नागरिक, पटवर्धन साहेबांच्या घराशेजारचे लोक होते. एक लेडीज बी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की शासनानं त्यांना योग्य ती मदत करायला पाहिजे. कारण पटवर्धन साहेबांचं घर आज असं आहे की त्यांना तिथं बसायलासुद्धा जागा नाही आणि झोपायला तर त्यांना मंदिरात जावं लागतं व जेवणाची वगैरे व्यवस्था बी त्यांची इथं बिकट परिस्थिती झालेली आहे. तर शासनाच्या व्यतिरिक्त जे लोक नेते मंडळी असतील त्यांनीसुद्धा यांची योग्य ती मदत करायला काही हरकत नाही असं सगळ्यांचं म्हणणं आहे. आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल SKF न्यूज. सलमान सय्यदसोबत पाथरी.